नमस्कार मित्र हो. आयगोट कर्मयोगी पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. अजूनही बऱ्याच लोकांच्या नोंदणी झालेल्या नाहीत. तर त्याकरिता मी हा सुधारित व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडणार आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन 100% होणार आहे. तर मित्र हो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे. त्या लिंकद्वारे आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर जसे जसे मी या व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने क्रिया करत जायचे आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही कर्मयोगी ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. नोंदणी झाल्यानंतर त्या ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे. तर चला आपण पाहूया. या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मग मित्र हो, आपण लिंक अगदी सोप्या पद्धतीने रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे ते पाहूया. इथं सर्वप्रथम आपलं नाव भरून घ्या. मी शॉर्टकटमध्ये असं नाव लिहून घेतो, XYZ. तुमचं जे नाव असेल ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इथं डिजिग्नेशन म्हणतं आहे, इथं असिस्टंट टीचर म्हणा, कारण आपण प्राथमिक शिक्षक आहोत. तर प्राथमिक शिक्षक टीचर नॉट फाउंड म्हणतं, हे बघा असिस्टंट टीचर आलं, इथं सिलेक्ट करा. त्यानंतर इथं ईमेल म्हणतो आहे, इथं ईमेल टाकायचा आहे. या ठिकाणी ईमेल टाकल्यानंतर ईमेल टाकून व्हेरीफाय करायचा नाही. सर्वप्रथम व्हेरीफाय करायचा नाही, फक्त ईमेल टाका. तुमचा जो असेल तो वापरत असेल तो जीमेलचाच टाका. त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाका आणि इथंही व्हेरीफाय करू नका अगोदर. त्यानंतर खाली जावा, ग्रुप टाईप सर्चमध्ये. इथे गेल्यानंतर आपल्याला आपण प्राथमिक शिक्षक जे आहोत ते संवर्ग 3मध्ये मोडतो, म्हणजे क वर्गामध्ये मोडतो, म्हणून ग्रुप C निवडायचा आहे. आणि राजपत्रित अधिकारी ग्रुप A आणि संवर्ग बचे अधिकारी ग्रुप B निवडतील. संवर्ग 3 म्हणजे कचे कर्मचारी C निवडतील आणि चतुर्थ कर्मचारी D निवडतील. आणि जे कंत्राटी बेसिसवर असतील त्यांनी हा शेवटचा पर्याय निवडायचा आहे. मी इथं C निवडतो आणि इथं म्हटलं आहे, आय कन्फर्म दॅट अबाव प्रोव्हाइडेड इन्फॉर्मेशन दिस ॲक्युरेट. याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आहे, वरती यायचं आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनाला क्लिक ईमेलच्या व्हेरीफाय बटनाला क्लिक करायचं आहे आणि जो OTP येईल तो OTP टाकायचा आहे. इथं या ठिकाणी खाली बॉक्स क्रिएट होतील, त्या बॉक्समध्ये OTP टाकायचा आहे. त्यानंतर ती व्हेरीफाय झाल्यानंतर खाली बघा, मोबाईल नंबर जिथं तुम्ही टाकलेला आहे तिथं रिसीव्ह मेसेज ऑन व्हॉट्सॲप याला क्लिक करायचं आहे आणि इथंही व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर इथं साईनअप करायचं आहे. साईनअप केल्यानंतर तुम्हाला युअर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असा मेसेज येईल. त्यानंतर थोड्या वेळ थांबायचं आहे. थांबल्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला तुमच्या मेलवर एक मेल, या बघा इथं दिसतोय, हा मेल दिसतोय की KBA अलर्ट असा. इथे हा ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल बघा, इथं खाली क्रिएट पासवर्ड. जीमेलला येऊन मग क्रिएट पासवर्ड करायचा आहे. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्ही लॉग इनला जाणार आहोत. लॉग इनला जाताना कर्मयोगी पोर्टल जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशनवर जाऊन लॉग इन करताना काय करायचं आहे, सर्वप्रथम मी इथं साइन आउट करतो. येस, लॉग आउट करतो मी आणि इथं मी साईनला जातो आहे. इथं माझा मेल टाकून इथं मी पासवर्ड टाकला आहे आणि इथं आय रोबोट आणि लॉग इन करायचं आहे. या पद्धतीने असे तुम्हाला लॉग इन होतील. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही
एक कंटेंटच्या खाली बघा इथं कोर्स दिलेले आहेत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी कोर्स दिला आहे, दिसतोय आपणास? सॉरी, हा या ठिकाणी कोर्स दिसतोय बघा. असा कोर्स, हे कोर्सच्या खाली इथे जे व्हिडिओ दिसत आहेत ते व्हिडिओ आपण, हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ ओपन करून बघायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, परीक्षा द्यायची त्याच्यातली. या अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल.